श्री गुरु मुंसाजी स्तवन. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो सर्वज्ञ सकल व्यापका, सर्वांतर्गत मंगलदीपका, अज्ञतिमिळ मूळनाशका, नामी नामका गुरुनाथा, अपरंपरा श्री अनंता, अविनाश पदा आदि समर्था. म्हणून नाम तुझे गुरुनाथा, श्रुती अनुवादिले. तू निरंजनी निसंग, ते नामगा अविरंग, विलास भोगाया प्रेमरंग. जगद्गुरु तू झालासी, अघटित ऐसे घडविले, निकारासी आकारिले. श्री गुरु हे नाम धरिले, बुध दाविले भक्तासी. महदादी तत्वे खेळ निर्मिला, त्रिगुणे भूतांचा विस्तार केला. एवं माया स्वय नटला, होऊन ठेला विश्वंभरू. तो प्रत्यक्ष स्वय आपण, निज माये देहाकृती धरून. घेऊनी मुंसाजी नामाभिधान, भूलोकी प्रगटला हा अनिवार मायेचा प्रकार. तू तो अनामी अविकार, परी येऊनी जन्माचा विकार. लावूनी साकार माये केला, ती कृती नये बंधता. म्हणून तुझ नामगा अनंता, तुझी लीला तुझी खेळता. म्हणून होसी सर्वज्ञ, ही गुण उमजली चित्ता. तो तू साक्षी सर्वांगरगता, ऐसा तू मंगल स्वस्ता. म्हणून होसी मंगलदीप, ही अघटित कृती घडता. तुझे स्वरूपासी नाही भिन्नता. एवं नाम तुझे गुरुनाथा, अनुभवेसी अनुवादिले. हा तुझे स्वयं कलेचा प्रकाश, सहज भ्रांतीचा पावला नाश. तो सुखानंद सावकाश, शांती भावे प्रगटला. ऐसा निजानुभाव देखिला, तव विश्वात्मक तुची भरला. भरुनिया प्रत्यक्ष उरला, निजात्म बोधू तुची हो. तो व्यापक तू अकर्ता, मिथ्या माया ही उघड वार्ता. परी तू विदेही अविनाश पुरता, आदिष्टान गुरु समर्थ. जे अद्वैत एकांतीचे सुख, ते जगतरूपे दावी कौतुक. ऐसा सर्व ठाई गा समतुक, प्रेम भावे रंगसी. तू अनामी नामी रंगिला, म्हणून अविरंग ऐसा बोलिला. प्रतीती भावे उघड झाला, ऐसा हो जगद्गुरु. स्वात्मभावे जो नटला, तो जगदाकार ऐसा पावला. तो हा सद्गुरु मुंसाजी भला, निज डोळा वेधिला. ऐकी अनेक तत्वदोष, पाहता नेत्री ते निशेष. सकल गुणांचा निष्कर्ष, सतेज श्रीगुरु तोची हो. ही स्वानुभवाची कळा, गुरुभक्तीचा निज सोहळा. जीवन कलेची जी कळा, तो हा डोळा मुंगसाजी. बरे जी का मूळ माया, ती मुरली योगाया. पहा डोळा डोळी या, ब्रह्मसनातन स्वयंपै. जेवी पदार्थी छाया भासे, ती उपदाया कारण प्रकाश असे. परिप्रकाशी छाया नसे, सदा प्रकाशमय प्रकाश तो. तेवी अभ्यास रूप छाया, ती कल्पने कल्पिली काया. सतासत भिन्न माया, मिथ्या रूप सर्वस्वी. की वंध्या पुत्राची गळा, घातिला शंखपुष्पांच्या माळा. तेवी माया हा शब्द सोहळा, मायाची पै. जेवी का अंतर भासले, तयास आकाश हे बोलिले. परी आकाश काय दूर ठेले, ते व्यापकची सर्वांगे. तेवी माया तोची भास, एवं अनिर्वचनीय ही खास. हा भेदाभेद मुरला ज्या ठायास, तो ओम गुरु सोहम स्वरूपची. एवं ब्रह्म रूपया सत पदाचा निष्कर्ष, ब्रह्मण्य स्वसाचा. तो स्वशांती स्वरूपाचा, चक्रवर्ती मुंसाजी. तो तू अविनाश मुंसाजी जाण, देही असून विदेही पूर्ण. अज व्यय सनातन, पूर्ण ब्रह्म तुची हो. तू स्वयं चिदानंद, मुंगूस निर्मूल करी माया विखारास. म्हणून मुंगसाजी नामास तू शोभसी एकला. हे ब्रह्मत्वाचे लक्षण, चित्ता आठवे क्षण क्षण. या परी तव स्मरण, मी करीतसो दयाळा. तू जरे बापा दिनाची कळकळ, या लगी बोलती दीनदयाळ. ही तुझी ब्रीदाबळ, श्रुती भावे गायली. बा तू अनाथाची हाक ऐकून, धावू जाशी त्वरा करून. ऐसा श्री गुरु दयाघन, मी कीर्ती ऐकली पुराणी. जी 9 मास वागवी उदरी, प्रसवल्या बाळा स्तनपान करी. तीच आई नाम निर्धारी, होई पा बाळाची. ती जरा कर्मी प्रवृत्त नार, बाळावरीन ठेवी नजर. ती आई ऐसी नाही होणार, ती कवटाळीन पै एक. तेवी निजभक्ताचे तारण, हेची समर्थाचे लक्षण. ऐसे नसता करी छळन, तया सैतानची म्हणावे. परी तू तो उदार मूर्ती गुरुराज, जय जय मुंसाजी महाराज. परोपरी सांभाळी मद, धन्य आई तू माझी. तव चित्ती विकार नाही क्षोभाचा, तू अक्षय पुरग क्षमेचा. पाना येऊ दे दयेचा, मम कृपालु माऊले.
मी अज्ञाने तुझं न ओळखता तू स्वये ओळखी दाविली तत्वता म्हणून तुझं कृपा सरिता आई नाम शोभतू. जय जय श्री सद्गुरुनाथा सगुण स्वरूपा सुख शांता धामण गावी होय वसता दिने द्वारका मायबापा. शूद्र आंध्र याती जण परितू तिथे जन्म घेऊन केले तया कुळा पावन लीला अगाध तुझी. धन्य धन्य तुझा नवलाव विक्रम गमायचा देखुनी भाव बाळतयांचा होणी अभिनव कौतुक अगम्य दाविले. तरी हे लीला नाटकी गुरुदेवा आता पावगा माझी या भावा मम चित्ती पडिला विकार गोवा सोडूनी देवा यातुनी. वाटते दिन निशी उदास चित्ताग्नी जाळतसे चित्तास तेने दहालोगा कासा विस विपरीत घाला उडवला. जीवी लागली तळमळ जेवी मच्छा लागी नाही जळ ती माते विन कैसे बाळ तैसे झाले मद लागी. क्षणोक्षणी संसार ताप जडत मग अंगीकार कोणी न करीत हुरहुर दशदिशा वाटत शून्यमय सर्वस्वी. बा गुरुदेवा अंतरंगाधिकारा तुका नयेसी धावोनी खरा कैसा निष्ठुर झाला अंतरा. सदर यार्णवा महाराज अग श्री गुरु तू आई असून का कौतुक पाहासी. माई अजून कोठे गेली सग सोडून मज अनाथ बाळासी. बापा चंद्रबिंब शीतल असता ते अजी तप्त झाले की तत्वता. अथवा जार कर्मी पतिव्रता प्रवृत्त झालीसे वाटसे की मृदू सुमना आले सुमन कठीणपण का पुत्रवतीस पुत्र असून कैसे वांझत्वे आल्या जाण हेची मद कळेना. तेवी तू असता दयाघन निष्ठुर का झाला मद लागून. गुरुनाथ दयाळा पूर्ण कैसा ब्रिदा विसरला. बा भीतीग्रस्तासी तू अभय देता पतितासी पावन करता. दिनाजी तो दीनदनिता ऐसा बधू बोलिला. बारे अनाथाचा तारक तूच वाचूनी असेन आणि हीच कीर्ती एकोणी देख तव पदी घेतली लोणी. मी दास तुझा बहुदिसाचा आता काय सांडसी साचा हा मिथ्या न्याय बा कोठचा. दीनवत्सला गुरुनाथा ओम जय 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 अवया पूर्ण सिद्धवंता गुरुराया उदारसुनी कृपण कास्या महाराज झालासी. आहा तुझ कैसा पडला विसर की हीन दिन दानुनी पामर करू पहासी तिरस्कार हे तुझ योग्य नसेबा. प्रथम बाळ म्हणून जवळ धरले आजवरी गा सांभाळिले आता चिका अवेरिले ब्रिदा आपल्या विसरला. आधी भातुक्याची दावणी गोडी मग विषाची देई पुडी तो बाप कैसा काळ झाडे प्रत्यक्ष वैरी तोची तो. तैसी बा गुरुदेवा न करी मात तुझे ब्रिद बाधेल निश्चित मग तुझ कोणी न म्हणे दयावंत. सत्वहानी आहे की मी अनंत अपराधी पतित परितो पतित पावन असशी संत. ही मात ठेवून ब्रिदाची लक्षात सांभाळ करी दिनाचा. आम्ही अखंड भोगावे दुःख तू भोगसी अक्षय सुख. हे तुझ कैसे बा वाटे ठीक काय तुझ म्हणावे. अहोजी समर्था मुंगसाजी नाता धाव धाव गा या आकांता. व्याधिग्रास बाला तत्वता जहाले हताश सर्वस्वी. दुर्धर ओढवला गा प्रसंग तू येई गा धावनी सवेग. तुझ विन फेडाया पांग कोणी समर्थ असेना. तुझा महिमा ऐकला थोर की सर्वज्ञ उद्धार गरुवर शांती सुखाचा सागर. परमदाता गुरुनाथा संकटकाळी जीवा सोडविता गुरु वाचुनी दुधानन्यथा पूर्ण पूर्ण पूर्णा पूर्ण अभय देता एक समर्थ गुरुदेव चौवेदी. तुझी ख्याती षडशास्त्रे ही महिमा गाती. पुराणे 18 दिन राती करीती गुणगुण तव नामी. ब्रह्मा विष्णू आणि महेश ऋषीमुनी जे का तपोराश तेही तुझा महिमा विशेष अगाध ऐसे वर्णिती. रामचंद्र प्रत्यक्ष परब्रह्म असून तोही श्रीगुरु वशिष्ठा शरण. कृष्णे नमिला संदीपनी ध्रुव निवाला गुरुपदी. गोरक्षे मच्छिंद्र नमिला निवृत्ते ज्ञानदेव बोधिला. एकनाथे जनार्दन वंदिला पूर्ण सुखावला गुरुपदी. विसोबा जोडला नामयासी बाबाजी उपदेशी तुकयासी. जनी मीरा गुरुपदासी सर्व भावे विनटल्या. समूळ दुःखाचे निरसन कराव्या एक समर्थ जाण. त्रिभुवनी नसे आन श्री गुरु वाचुनी. सकल सिद्धीचा दाता तू असशी मुंगसाजी नाता. मग काय म्हणून न्यूनता तुझ बाळासी. जो सविता सन्निध राहिला तो अंधारे केवी पडेला की लोह लागता परिसाला. कैसी राहे काळीमा अथवा मासा असता सागरी तो स्नानाची काय चिंता करी. तेवी श्रीगुरु आठविला अंतरी कैसे संकट पडे तया. श्रीगुरु पूर्ण शांतीचा शांतदानी मग तळमळ कैसी तया स्मरणी. श्रीगुरुसी शरण जावणे कोण वाया गेला बरे. पहा एकलव्य किराताचा तेने गुरु द्रोण पूजिला मातीचा. परी तेथेची तो प्रसन्नता गुरु नामे पावला. तरी मंगलदायका श्री गुरुराया जय जय विक्रम श्री विक्रम तनया. मम अंतरंग सखया हा दास वाया न जाऊ नेदी. मज अंतरीची कामना तू जाणसी या दया घना. ती पूर्ण करी याची गणा माय बाप गुरुनाथा. ती पूर्ण व्हाया लागून तव स्मरणी झटलो जाण. आता नको लावू अवे ऋण चित्त देई दिनाकडे. तू सत्यची कल्पद्रुम असशी तरी मज लागी कान फळसी. कामधेनू असूनी दुग्ध न देशी हे योग्य नसे तुझ बा.
तू बहुताशी फळला, नाना संकटी धावला, माझी हाकेसी अबोला काय म्हणून धरलासी. तुझे तपश्चर्येचे योगबळ अजिका झाले पांगुळ, की ब्रह्मानंदाचा प्रेम कल्लोळ तुझ लागी दुरावला. बातू व्याघ्राचे मुखातून गायी सोडविल्या रात्री जाऊन, मज सजिका निष्ठुर होऊन स्वस्थ आजी बैसला. द्विजश्रीची व्यथा दारुण तू निवारीन लागता क्षण, मज लागी काबा कठीण हृदय तू केलेस. ओढवता विप्रावरी विपत्ती दया, गृह शेतीशी लागता जप्ती, परी त्या घरी जावणी रात्री स्वय अभयासी दिदले. त्या सवे बोलला वचन, विप्रा कचेरी लाभ येईल जाण, ते तैसेची झाले विंदान, विप्रे दावा जिंकिला. ऐसे बहुतांचे केले काज, हो माझी अल्प इच्छा आज, कानपूर्वीसी महाराज काय कृपाणपणा धरिलाजी. मृत बालक मारवाड्याचे तू प्रतापे उठवले साचे, ऐसे गुण किती वर्णवाचे, महिमा अगाध तुझा हा. अनंत भोळ्या बाळ्या भक्तींचा अंगीकार करून साचा, ठेवा देशी आत्मलाभाचा स्वकृपे करुणी. तुझे अवतार लीला चमत्कार, मी किती बोलू गा पामर, म्हणून तुझं अपरंपार गुरुदयाळा बोलिलो. माझी अल्प आहे गा मागणी, दुर्दशा निवारी याच क्षणी, चिदरत्नाची उघडोनी खाणे, स्वात्मसुखे बुजवी. हे जगची भरो स्वानंदे, सुखे सुखा हो देई, भुवनत्रयी दृष्टी कोंदे, तव प्रेमे करुण. हेची मागणे तुझ मागतू, दूर करी मम आकांतू, बा माझे मनातील हे तू पूर्वी तू दयाळा. येई धावतू आता अभय देई भयभीता, तुझविन अन्यत्र आता नाही नाही गा गुरुदेवा. तुझ फिरण्याची गोडी बहुत, तेने शिनलासी का निश्चित, म्हणून काय तू निद्रिस्त झाला असी स्वामिया. की भक्ताचे प्रेम कल्लोळ, भुलोनी गेलाशी दयाळ, म्हणून मम वटवटी चाळा तुझ काणी पडेना. हा कोणाचे कराया रक्षण, तू गेलास काय धावून, म्हणून माझे गाराने तुझ ऐकू येईना. की आजवरी सांभाळीला दिन, त्यायोगे तुझ आला वाटेशीन, म्हणून कंटाळा करीसी जाना आता माझा गुरुदेवा. का स्वलीलेचा खेळाय खेळ, का कौतुक बोलण्या प्रेम, लुब्ध झाला की काय स्नेहळ, म्हणून बडबड ऐकसी. ही पद्य अभंग मनाया गवळण, तू तल्लीन झाला का दयागण, म्हणून माझी विस्मृती जाण पडली की तुझ कारणे. की अद्वैत भक्तीचे प्रेमरंगा, भुलोनी गेलासी भजन रंगा, म्हणून माझी भुलगा पडली की गुरुनाथा. का बहुत झाला परिवार, आता सांभाळ कराया विचार, पडला म्हणून तिरस्कार माझा करू पाहतो का. काय वृक्षलतांचा अतिभार, झाला पर्वताशी शिरझोर, म्हणून मशके उपकार करू पाहे कदापि. की सूर्यास्त झाला म्हणून कद्योत प्रकाशिल का पृथ्वी लागुनी, ऐसे कल्पांतीन होई जाण महाराज समर्था. मी पापमती बहु दुर्जन, तू पापनाशक पतित पावन, गुरुनाथ दयागण ब्रीद आपले पायीपा. तुझी मला व्याला असोनी सोडू पाहाशी भला, तरी दोष देईल की तुझला ब्रीदा आपल्या पायीपा. मी अपराधाची मूळ रास, तू धारण करता का क्षमेस, तरी सांभाळ या बालकास ब्रीदा आपले पायीपा. मी विषया माझी उतावळ, तेने चित्ती होतसे खळबळ, परी तू शांतविता शांत सबळ ब्रीदा आपले पायीपा. मी द्वैत रूपाची पूर्ण सरिता, आप पर भावी झालो रमता, परी तू देता आध्यात्मिक अद्विता ब्रीद आपले पायीपा. मी मत्त मध्ये झालो गा उन्मत्त, परी तू असशी कृपावंत, योगी नाम धारक संत ब्रीद आपले पायीपा. मी विकल्पाचे महाबळी, तू ज्ञानाग्नी असशी ते जाळ, अविद्या नामक प्रांजळ ब्रीद आपले पायीपा. तुझ ब्रीदाचा अभिमान मजा आधार हाती दारुण, आता मारी किंवा करी तारण ब्रीद आपले पायीपा. अहो जय जय श्री सद्गुरुनाथा, मम सख्या गमाई सुता, धावत येऊनी पूर्वी हेता ब्रीद आपले पायीपा. तू माझी माता पिता गुरु, तू माझा बंधू देवता तारू, तुझी माझा सकल आधारू ब्रीद आपले पायीपा. तू माझे बुद्धीचा दाता, चित्ताधिष्ठानी तू परता, माझे मना तुझी जाणता गुरुनाथा मुंगसाजी. मज तुझाची गा अभिमान, तू व्यापुनी असशी अंतकरणास, दुजविन घडी एक क्षण युगा सम जातसे. अचाट तव योग शक्तीचा प्रकाश, काय आली गा काळी मात्यास, म्हणून माझे अंतकरणास तू न ओळखसी गुरुदेवा. तू आत्मसुखे जन्म उन्मनीसी, क्रीडा करीसी अहर्निशी, स्वस्वरूपी मग्न होसी मद अनाथ विसरुनी. दसवे द्वार जे ब्रह्मभुवन, शून्य चित्त सेज निर्वाण, सुखे करीसी तिथे शयन मद अनाथा विसरुनी. मुखोनी नेत्रपणाचा भास, दृश्य दृष्टा तू झाला खास, दर्शनी पाये आपी आपणास मद अनाथा विसरुनी. संधिभागी तू स्वयंदान, गण गणतीत मध्ये होऊन, होत 17वीसी रममाण मद अनाथा विसरून. तू तल्लीन होसी ब्रह्मनादी, अनुहूत नादाची छंदी, गंगुनी जाशी चिदानंदी मद अनाथा विसरुनी. अखंड निजात्म उदास वृत्ती, नित्य सच्चिदानंद रूपस्थिती, सौख्य भोगीसी सुख शांती मद अनाथा विसरुनी. वैराग्याचा चढुनी पर्वत, स्वय आनंदाचा शिखर गाठत, स्वतंत्र स्वरूपी डुलत मद अनाथा नाथा विसरुनी.
एवम अलक्ष्य तू निरंजन सर्वज्ञ साक्षी चिद्घन निज भक्ताचे निज नयन अब्रू संधानी तिष्ठसी मद तुका नैसी प्रत्यया ही तुझ न्यूनता गा आत्मया मदशी भिन्नता सख्या कैसी झाली सांगपा अगासुरी असता प्रकाशित तो काय डोळसन दिसे निश्चित ऐशी कल्पांतीन घडे मात महाराजा सर्वेशा ही मेघ वर्षता पर्जन्यास तो पृथ्वीवरी पडे पाऊस ऐसे नवगानी शिष्य कृपावंत समर्था देवी सत्प्रेम ओघ तव दृष्टीची ऐसा समर्था तू हशी मद अनाथाशी कान बुजविशी कृपाळूपणे गुरुदेवा बा उदारपणा दयाशी बाणाला तो कवडी नेण्या काय मागे सरला देवी स्वात्मसुखे तू रमला मग वृथा का मद हवेरीसी हा सत्यपणाचा नवे न्याय आई बाळ कापाया धजेल काय मच्छा लागी विषतोय कदापि न होईबा देवी मी तुझा अनन्य दास असूनी करू पाहसी छळास तरी सत्यची बाधा येईल ब्रिदास माये बापा गुरुनाथा तू देही असूनी विदेही पुरता दिगंबर वृत्ती पूर्णसिद्धा बाणिली तुझ गा गुरुनाथासी अवधूता मुंसाजी जय जय परमहंस योगीराज तू मुंसाजी विरक्त ध्वज देगा देई अभय मद करी समाधान बाळाचे कार्य अद्यापी अंत बगसी किमी दिन म्हणून दूर पडसे हे उचित नाही गा तुझसी दीनानाथा गुरुवर्या बापा रोग जरी बलवंत भारी ती चिंता काय अमृत करी की सरिता येता सागरी तो झाके धरारी केवी काय चिंता म्हणीसी पडे चिंता कल्पत ऋषी काय न्यून्यता की कामधेनुसी क्षुधा तुझा केवी करी बेधार ते विभक्त विश्राम गुरुनाथा पूर्ण शांतीचा सागर तुझ बोलत आणि मद कराव्या निवांत विचार काय करीतोसी तव नामेघा दिनानिशी धाय मुकली क्षणोक्षणासी परी तू येना उशीर करीसी काय म्हणून कळेना आता धावगा गुरुनाथा ही सोडून देई निष्ठुरता बालकाची लाजा आता राखी राखी महाराजा अजून कान येतसी गुरुवरा आता जहालो अति घाबरा भटकू लागलो सैरावैरा उदासपणे दशदिशा चित्ता लागली तळमळ मन झाले उतावीळ कधी येईल गुरुदयाळा ऐसे झाले मज लागी देनून भेटता वच्छ लागून ते वच्छ जे फिरे आडरान तैसे आजी मज लागून झाले असे दयाळा ऐसा ऐकता करुणारव तत्काळ पावला गुरुदेव जो भक्तिमुक्तीचा आधी ठाव तो मुंसाजी भेटला जे नाना साधनाची सार दया ध्यानी लक्षी श्री शंकर निज भक्ताचे सुख माहेर तो हा श्री गुरु मुंसाजी तो येऊनी लवड सवडी मजवर देऊनी आवडी निजानंदाची अभय गुढी देता झाला गुरुनाथ निजमनीची अंतरकुण स्वये दावणी करी समाधान तेने दुःख पळाले राणुरान सुखानंद प्रगटला स्वात्मबोधाची लहर उदारत्वे लोटला गुरुवर चिंताग्नीचा सकल ज्वर समूळ केला निवांत जी व्यापली होती दुर्दशा ती क्षणार्धेची पावली नाशा आनंदी आनंद दशदिशा मम चित्ता लाभला नितानंद रत्नदीप्ती ते माझी मद दाविली ज्ञाप्ती एवं सुख सुखप्राप्ती प्रेमे कुण पावलो मद दरिद्रासी चिंतामणी सिद्ध भेटला मुंसाजी मुनी तेने विपत्ती गेली पळूनी लाभ दारून दाबला जे विचुकले या बाळासी अवचित भेट झाली आईसी की अकस्मात पाडसाशी येऊनी भेटसी हरिनीती की रोगे पिडला शरीरी तू उपचार कराव्या धन्वंतरी येऊनी भेटला धडकरी व्याधी महानिवारिली अथवा महामूर्खाप्रती येऊनी कुरुवाळी ती सरस्वती की भिक्षुका लागी सिद्धिप्राप्ती अनायासे पावली की कर्महीन करंटासी भेट झाली कामधेनुसी की भटकता वनाची तो कल्पद्रुम सापडला जे विसिता शोक निवारण करिता झाला हनुमान अथवा द्रौपदीचे होता छळन स्वये धावला श्रीकृष्ण का गजेंद्राचा करुणारव ऐकुनी धावला माधव का उपमन्यूचा देखुनी भाव स्वये येऊनी पावला हरी की गणिकेची ऐकुनी सुती धावत आला रुक्मिणीपती इच्छा पुरविले हातोहाती अमोल सुखाशी दिदले ते भीमाजी दिनवाणी अवचित पडताची श्रवणी प्रकट झाला मुंसाजी मुनी तपोराज महायोगी गोजरी मूर्ती सावळी सगुण सुखास्म योगी सुदान ब्रह्मचर्य व्रत तेजोवान चंडा स्वये प्रगटला जणू ब्रह्मनिष्ठेचा मेरुस्तंभ तो आत्मानुभवची स्वयंभ की अमृताचा नभकुंड अचुंबित भरिला पद्मांकित चरण सुकुमार वज्रध्वजांकित सरळ कर बाहू गज शुंडाकर मस्तक विशाल शोभतू श्याम सुंदर तनु कोमल सुहास्यवदन शोभतू गाल बालकमूर्ती गमाई बाल सत्य सद्गुरु मुंसाजी विदेही वृत्ती दिगंबर जैसा अनुसयेचा दत्तकुमार ऊर्ध्वदृष्टी प्रेमपुर भक्त राजा सुखदानी पुरळ केस तर्पे श्री कौपिनांगी शालूवरी वाजे कडावा पायांतरी ऐसा गुरुमुंसाजी तेने कृपादृष्टी मद पावन करुणी निजांगे समाधान सवेची दिदले वरदान या स्तवनी मदपा की सप्रेम वद कृपेची खुन दासकृष्णा म्हणे श्रोत्या लागून या स्तवनी विश्वास दारून ठेवा तुम्ही भाविको हे श्री गुरु मुंसाजी स्तवन या नामस्तव सिद्ध कल्पद्रुमदान
यासी भावे करिता पठन वांछित फळ प्राप्त होय. अज्ञानासी होईल ज्ञान, जगी विद्वान ऐसी ख्याती होऊन. ब्रह्मसाम्राज्य सिंहासन प्राप्त होईल तयासी, दरिद्री होईल श्रीमान, सर्व चिंता होईल हरण. महारोगाचे निवारण पडताची होई पार, जो नित्यनेमे पठन करी नांदे मोक्ष लक्ष्मी त्या घरी. यश तयाची दारावरी सदा तिष्ठत राहील, विद्यार्थ्यासी विद्या दारुण येईल तयासी पडता स्तवन. होईल पूर्ण समाधान स्तवन हे पडताची, ग्रहभूत पिशाची पीडा दूर होईल पडता स्तवन एकदा. आनंद आनंद सदा नित्य स्तवन वाचिता, महासंकटाची अवघड छाया न पडेगा पडता स्तवनाया. संसार व्यथा जाईल वया क्षणार्धेची जाणपा, श्रवण करता अथवा पठन की सप्रेम भावे केलिया पूजन. तया संतती संपत्ती मोक्षदान माझा श्री गुरु देईल. हा योगीराज मुंसाजीचा वरद, सत्य सत्य बोलिलो निर्विवाद. या ओवी प्रबंधाचा चाखुनी स्वाद, सुखे मिळावा निजशांती. हा स्तव सिद्ध कल्पद्रुम जाण, मनोवांछित होईल पूर्ण. श्री गुरुप्रसादे सत्यवचन अनुभवेसी बोलिलो. शके 1858 श्रावणवद्य अमावस्या दान. रोज रविवार पिठोरी सन केले सवन सप्रेमे. जे आद्य अनादि निर्गुण निर्विकल्प चैतन्य धन, तेथे अहम ब्रह्मस्मरण झाले स्वच्छंदे. तीच मूळ माया विलास, तेथे विलास तेथे श्री शंकर हा मूळ पुरुष. म्हणून आदिनाथ त्यास बोलती पुराणे, त्या शंकरापासून ज्ञान पार्वतीसी लादले संपूर्ण. तेच मच्छी उदरी नारायण परिसता झाला सहजची. तो मच्छिंद्र नाथ मुनी नाम पावली विख्यात जनी. तेने नाथ संप्रदाय प्रस्थापनी उद्धरिले जनाशी. सांप्रतोची मच्छिंद्र अवतार मुंसाजी नामे या यदुवीर. त्याने बोधिला घोगला कुमारा निज ज्ञान देऊनी. तो गुरुपुत्र घोगला जाण, हा दास कृष्णा तया शरण. ही गुरु परंपरा केली कथन श्री कृपे करुणे. श्री गुरु प्रसाद वाणी सप्रेम बोलिलो या स्तवणी. तरी संशय होणी निज शांती लुटावी. इति श्री गुरु मुंसाजी स्तवन. हा स्तव सिद्ध कल्पद्रुम जाण, मनोभावे करिता पठन होई समाधान सर्वसी. श्री गुरु चरणार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती. डबल रिकॉर्ड.